आपण आज आपला पहिला ॲप तयार करणार आहोत. नेक्स्ट ॲप त्याच्यासाठी इथे टर्मिनल उघडूया. इथे आपण हे जे आहे ते कॉपी करून घेऊया. ते टाकूया. एंटर. येस. फंड. एंटर. ओके, आता ते इन्स्टॉल होईल. झालं की मी परत येतो. होतंय. तर झालेलं आहे. जास्त वेळ नाही लागला. 39 सेकंड्स. ठीक आहे. तर इथे पांडा नामक फोल्डर झालेलं आहे. त्याच्यामध्ये एवढी सगळे फोल्डर्स आहेत. बेबी नोड मॉडेल्स पब्लिक. तर आता हे पांडामध्ये आलंय. तर आता आपण हे वेगळं फोल्डर नाही ठेवू शकत, जरासा अवघड होईल. म्हणून आपण डायरेक्ट पांडामध्ये जाऊया. कसं तर इथे जायचं, क्लिक करून इथे राईट क्लिक ओपन विथ कोड हे उघडलंय. आणि आता इथे ते ओपन विथ कुठे नेक्स्ट जेसच्या ऐवजी पांडा आहे, तिथे याला बंद करून टाकू. तर चला आपण npm मधनं यान इन्स्टॉल करूया. त्याच्यासाठी आपल्याला जायला लागेल इथे आणि हा कॉपी केलं, इथे टाकलं. तर यान इन्स्टॉल आहे. ओके, ॲडेड 1 पॅकेज इन 1 सेकंड. आता इथे लिहूया आपण यान रन डे. बघूया काय होतं. ही लिंक कॉपी करूया आणि इथे टाकूया. अरे वा, app/page tsx इथे आपल्याला एडिट करायचंय. आता जरा मोठं करून घेतलंय. आपली पहिलं नेक्स्ट जेस ॲप तयार झालेलं आहे. चला टाळ्या वाजवा. आता इथे काही डावी समजा इथे टाकलं स्लॅश
txt. हा नेक्स्ट जेएस ने ऑटोमॅटिक तयार करून दिला, मला पण करायची गरज नाही पडली. पण आता मी टोनी डॉट टेक्स्ट तयार करून दाखवतो, मग इथे येईल काहीतरी. ते पब्लिक टोनी txt. अरे वाह, अरे वा, छान झालं. आता इथे पब्लिक मध्ये आपण काही पण नाही टाकू शकत काय. आता पब्लिक याच्यासाठी असतात की समजा आपल्याला तिथे जाऊन काही दाखवायचंय, समजा लॉग इनच आहे, तर आपण इथे लॉग इन डॉट txt किंवा tsx टाकू शकतो. तर आपण त्याच्यामध्ये हे नाही टाकू शकत फेसबुकचा आय डी, पासवर्ड, ईमेल आय डी, पासवर्ड किंवा जे काय असेल. तर जेव्हा आपण इथे टाकतो तेव्हा जरा विचार करून फाईल टाकायच्या. तसं काही पण फाईल नाही टाकून द्यायच्या, नाही तर कोणी पण येऊन बघून जाईल तुमचं पासवर्ड. पण हे जे असतं ते फक्त पब्लिकमध्येच असतं, ॲपमध्ये नसतं, पेज TSX किंवा या नेक्स्टमध्ये नसतं, या नोड मॉडेल्स त्याच्यामध्ये नसतं, फक्त पब्लिकमध्ये असतं. समजा एक बनवली काय, त्या वेबसाईट तयार केली tonydange.com आणि मी याच्यामध्ये टाकलं असेल आधार कार्ड .txt, त्याच्यामध्ये मी आधार नंबर टाकला असेल, तर कोणी पण त्या वेबसाईटवर जाऊन माझा आधार नंबर बघून घेईल ना. तर असं नाही करू शकत, फक्त ह्याच्यामध्येच. त्यामुळे पब्लिकमध्ये काही पण टाकलं तर ते कोणी पण बघू शकतं, ॲपमध्ये टाकलं तर काही नाही होत. आता एक गंमत हा, आता ते काय फाईल .svg, फाईल .svg. अजून काय बरं, वेरकल, वेरकल .svg. काहीच नाही. त्यानंतर काय विंडो svg, विंडो svg. वा. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट अजून ग्लोबे, हा आता जे ॲप नावाचं फोल्डर असतं त्याच्यामध्ये पेज मध्ये जो काही कोड दिसतोय तोच दिसतो आपल्याला. म्हणजे लोड केलं, हे काढून टाक. हा, हे जे दिसतंय ते सगळं ह्याच्यात नाही. जसं की रीड अवर डॉक्स, कुठे आहे इथे, तर रीड अवर डॉक्स.
याला आपण समजा विड्थ 25 कमी आहे 50 पिक्सेल कमी झाला. तर आपण समजा इथे टाकलं 150. हा आता हे नीट दिसते. थोडस अजून 200. हा आता कसं हे नीट दिसते. थोडस कमी. हा असं दिसायला पाहिजे बटन. त्यांनी नीट का नाही केलं काय. इथे आपण खरं तर रिॲक्टच देतोय, पण हे रिॲक्ट पेक्षा जास्त चांगलं आहे, फास्ट आहे. आणि रिॲक्टचं कसं आहे, गुगल रिॲक्टवाल्यांना एक्सपोजर देते कमी होता. म्हणजे आता मी एक टेक्स्ट युटिल्स नावाची तयार केली होती. तुम्ही ती सर्च केली तरी तुम्हाला मिळणार नाही, कारण गुगलवर जर सर्च केली असं तसं ते. म्हणून नेक्स्ट वापरायचं. तर आपण याच्यातनं जे प्रोजेक्ट तयार करू, डिप्लॉय करू, ते जे आपण डोमेन नेमवर करू डिप्लॉय, ते कोणालाही बघता येईल. आता इथे आपले CSS कुठे बरं. हा ग्लोबल CSS. इथे हे CSS, इथे सगळ्या CSS पहिली लावल्या जातात. इथे जे CSS आहे ती आपल्याला समजा आहे रूट बॅकग्राऊंड. तर इथे सगळ्या CSS येतात. आपल्याला इथे सगळ्या CSS ऍड करायच्या आहेत. किंवा मी जसं मगाशी केलं, कुठे गेलं बरं पेज, इथे जसे मी कुठे गेली अरे आता हा इथे जशी ऍड केली तशी ऍड करायची, किंवा मग डायरेक्ट इकडे. हा तर हे असं सगळं असतं. ही CSS, ही लेआउट, हे पेज, पब्लिक, आणि हा ही रीड मी .md. मी आत्ता याची गरज नाही, मी डिलीट करून टाकतोय. म्हणजे कसं सर्व्हर स्पेस वाचते. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की काय काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये. आता हे जे व्हिडिओ आहेत, काल म्हणजे आधीचा जो व्हिडिओ होता तो पहिला व्हिडिओ होता. तर ते सगळ्या प्लेलिस्ट तन्मय हा वेळ ते खरं तर याच्यामध्ये काय म्हणतात प्लेलिस्ट मध्ये, आणि तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. हा दुसरा व्हिडिओ, त्यामुळे प्लेलिस्ट मध्ये नाही दिसणार. तिसऱ्या व्हिडिओ मध्ये कधी तुम्हाला दिसेल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.